महसूल विभाग अंतर्गत ओझर मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिर व प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबवण्यात आले। सदर शिबिरामध्ये खालील नमूद विविध विभागांचे प्रमुख तथा त्यांचे प्रतिनिधी हजर होते। प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर यांच्या वतीने डॉक्टर आनंद सुर्वे वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित होते। त्यांनी आरोग्य विभागामार्फत चालू असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। तसेच आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, उपस्थितांच्या सिकल सेल ॲनिमिया याबाबत तपासणी केली। कृषी विभागाच्या वतीने सहाय्यक कृषी अधिकारी सुरेखा सोनवणे उपस्थित होत्या। त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच पीएम किसान बाबत ई-केवायसी करून घेतली। तहसील कार्यालय निफाड पुरवठा शाखा यांच्या वतीने अतुल गायकवाड साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित होते। त्यांनी पुरवठा विभागाच्या स्थानिकांच्या असणाऱ्या शंकांचे निरसन करून उपस्थित व्यक्तींना रेशन कार्ड बाबत माहिती दिली। तहसील कार्यालय यांच्या अंतर्गत संजय गांधी योजनेबाबत नायब तहसीलदार सविता पठारे यांनी संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, हयातीचे दाखले तसेच विविध योजनांची माहिती दिली। सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयामार्फत किरण झोटिंग, दुय्यम निबंधक पिंपळगाव बसवंत यांनी दस्त नोंदणीची प्रक्रिया व त्यामधील सुधारणा याबद्दल माहिती दिली। भूमी अभिलेख निफाड यांच्या वतीने भूकर मापन दिनेश झुंजारी यांनी त्यांच्या विभागातील विविध योजनांची मोजणी प्रक्रियेबाबत तसेच शासकीय नकलाबाबत माहिती दिली। महसूल विभागामार्फत नायब तहसीलदार श्री राहुल मुळीक, मंडल अधिकारी ओझर श्री शशिकांत विधाते, ग्राम महसूल अधिकारी ओझर श्री सागर शिर्के, श्रीमती के ए सुराशे, श्री सचिन गायकवाड, स्वप्नील पाटील, बबन कोकाटे यांनी सातबारा वाटप, उत्पन्नाचा दाखला, ई पीक पाहणी बाबत माहिती दिली। तसेच संजय गांधी ह्यात लाभार्थी यांना हयातीचे प्रमाणपत्र जमा करण्याबाबत आवाहन केले। त्याचबरोबर आपण एक उल्लेख बाकी राहिला, प्रधानमंत्री जन आवास जनजातीय म्हणजे आदिवासी कल्याण विभागाचा एक स्कीम आहे, त्याचंही आपण मर्ज केलेलं आहे। याच्यामध्ये आपला उद्देश आहे की आदिवासी विभागाचे जे लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, जसं की आधार कार्ड असेल किंवा इतर कुठल्याही ज्याच्यापासून जे वंचित राहिलेले असतील, वोटर कार्ड असतील किंवा इतर काय असतील, त्या सर्वांचा एकत्रित लाभ या ठिकाणी देण्यात यावा या अंतर्गत आपण प्रयत्न करत आहोत। आता या ठिकाणी पंचायत समिती आले ना